नमस्कार, मी अनिता आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या कोकण चॅनलमध्ये। तर आज मी पालक राईस बनवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही। पालक राईस बनवण्यासाठी साहित्य सांगते तुम्हाला मी। इकडे बटर घेतलेले आहे, 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, इकडे मसाले घेतलेले आहेत, पालक घेतलेले आहे पाहू शकता। आणखी इकडे सर्व भाज्या मी थोड्या कापून घेतलेल्या आहेत। इकडे कांदा घेतलेला आहे, इकडे झुकणी घेतलेली आहे कापून, ब्रोकली घेतलेली आहे, थोडी बेबीकॉर्न घेतलेले आहे, आणखी 3 शिमला मिर्च घेतलेले आहेत मी, मशरूम घेतलेले आहे, आणखी 1 मिरची घेतलेली आहे मी। चला तर पहिला आपण पालक शिजवून घेऊया। इकडे पॅन मध्ये पाणी घेतलेलं आहे मी, गॅस चालू करू। ह्याच्यामध्ये आपल्याला पालक टाकून घ्यायचे आहे पाण्यामध्ये। आपला पालक इकडे शिजत आहे, तोपर्यंत आपण इकडे भात करून घेऊया। पाणी गरम करत ठेवलेले आहे पाहू शकता। आपला पालक शिजलेला आहे पाहू शकता। आपण एक गरम पाणी काढून घेऊया। पालक मधले सगळे गरम पाणी काढलेले आहे मी पाहू शकता। याच्यामध्ये आपल्याला थंड पाणी मिक्स करायचं आहे। आपण पालक पिसून घेऊया। भाज्यांमध्ये हिरवी मिरची घेतलेली त्या पालक सोबत आपल्याला पिसायची आहे। पालक पिसून झालेला आहे आपला पाहू शकता। मस्त याला हिरवा कलर आलेला आहे पाहू शकता। पालक मध्ये कधी थंड पाणी वापरायचं पिसताना, छान कलर येतो। पॅन गरम करत ठेवलेला आहे मी। आपल्याला बटर टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये। कांदा टाकून घेते। कॉर्न टाकून घेते, बेबीकॉर्न। आपल्याला भाज्यांचा कच्चा पण काढून घ्यायचा आहे। 2-3 मिनिटांसाठी आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडं। मशरूम टाकते याच्यामध्ये। ब्रोकली टाकून घेऊया। जरा भाज्या 2-2 मिनिटांसाठी आपल्याला भाजून घ्यायचे आहेत।
करून घ्या सर्व भाज्या। कुटलेली लाल मिरची टाकते मी ह्याच्यामध्ये। दोन 3 मिनिटांसाठी असंच परतून घ्यायचे आहेत आपल्याला। इकडे आपला भातही शिजून झालेला आहे, पाहू शकता। अशा प्रकारे आपल्याला सर्व भाज्या एकदम मस्त शिजून घ्यायच्या आहेत। आपली भाजी तर शिजलेली आहे, पाहू शकता। आपण भाजीसाठी गिरवी बनवूया। कढई गरम झालेली आहे, बटर टाकूया आपण। आपल्याला मैदा टाकून घ्यायचा आहे बटरमध्ये। मैदा आपल्याला एकदम खरपूस भाजून घ्यायचा आहे। मैदा आपला भाजलेला आहे, पाहू शकता। आपण दूध टाकू थोडं थोडं करून। खाने के लिए भी देखो पाहू शकता, मिक्स झालेलं आहे दुधामध्ये मैदा आपला। आपल्या दुधाला मस्त बघा उकळी आलेली आहे। आपण मसाले टाकून घेऊया। थोडीशी हळदी, लाल मिरची पावडर, धनिया पावडर, गरम मसाला। मीठ टाकायचं आहे आपल्याला। आपल्या चवीप्रमाणे मसाले वापरायचे आहेत आपल्याला। हलवून घेऊया। आपली गिरवी तयार झालेली आहे, पाहू शकता। कोथिंबीर टाकते थोडी मी। आणखी ज्या भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत त्या भाज्याही देते आता मी गिरवीमध्ये सोडून। ज्या भाज्या कापून घेतलेल्या शिजवून घेतलेल्या त्याही ह्याच्यामध्ये मिक्स केलेल्या आहेत मी, पाहू शकता।
आपली भाज्यांची गिरवी तयार झालेली आहे, पाहू शकता। आपण पालक राईस बनवून घेऊया। पॅन गरम करत ठेवते मी। एक चमच तूप टाकते मी। बारीक कापलेला कांदा टाकूया। कांदा आपल्याला कच्चाच ठेवायचा आहे। त्याच्यामध्ये पिकलेला पालक टाकते मी। शिजवून घेतलेला भातही टाकते याच्यामध्ये। मिक्स करून घेऊया आपण। वरून कोथिंबीर टाकते, थोडा निंबूचा रस, थोडंसं मीठ टाकून घेऊया वरून। आपल्या चवीपुरते टाकून घ्यायचे आपल्याला। शिजलेले आहे पालक राईस, पाहू शकता। पाहू शकता आपला पालक राईस तयार झालेला आहे। इकडे साईडला भाज्यांची गिरवी बनवलेली आहे। आजची पालक राईस रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। आपले कोकण चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।